नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अधिपतीने अक्षराला पाठीमागून मिठी मारलेली असते आणि अधिपती म्हणत असतो, खरंच विषय हार्ड करून टाकला तुम्ही. आणि अक्षराला खूपच भारी वाटत असतं. काल तुम्ही जे प्रपोज केलेलं आहे अगदी फिल्मी स्टाईल असं प्रपोज केलेलं होतं. मी ना खरंच अगदी मोगरा मोगरा झालो असं अधिपती बोलत असतो. पण त्याच वेळी एक गोष्ट घडते, ती म्हणजे अधिपती आणि अक्षरा एकमेकांबरोबर बोलत असतात आणि त्यांचं हे जे बोलणं आहे ते बाहेरून दुर्गी ऐकत असते. अक्षराला अधिपतीने मिठी मारलेली असते. ही गोष्ट आता दुर्गीने बाहेरून पाहिलेली असते आणि दुर्गी तावातावातच तिथून निघून जाते. अधिपती मात्र खूपच आनंदात असतो, खूप खुश असतो. ते जे काही चाललेलं आहे त्या गोष्टीचं त्याला खूप छान वाटत असतं, कारण फायनली अक्षराने अधिपतीला मिठी मारलेली आहे आणि या गोष्टीचा आनंद हा खूपच वेगळा आहे. अधिपती शब्दात तो आनंद व्यक्तच करू शकत नाही, इतका तो आनंद वेगळा आहे. हे अक्षराधिपतीचं चालू असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अधिपतीला फोन येतो आणि अधिपती आता तिथे कंपनीत जायला निघतो, कारण कंपनीत आता सप्लायरची माणसं आलेली असतात आणि अधिपतीने जोपर्यंत क्वालिटी चेक केली जात नाही तोपर्यंत माल पुढे पाठवायचा नसतो असा ओंक्याचा कॉल आलेला असतो. अधिपती हा आता जायला निघतो. जाताना तो अक्षराला म्हणतो की जातो. अक्षरा म्हणते जाताना जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. असं म्हणत अधिपतीला ती जायला सांगते. अधिपती पण जातो येतो असं करत करत गोड गोड बोलून तिथून जाऊ लागतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अक्षरा किचनमध्ये येते. किचनमध्ये आजी चहा बनवत असतात. आजींना अक्षरा म्हणते, थांबा मी बनवते, तुम्ही का बनवताय, धनाजी कुठे गेलेत आज? तेव्हा आजी म्हणतात की अगं नाही, धनाजी अजून आलेला नाही. बरं मी तुझ्यासाठी पण चहा ठेवते, कारण भुवीसाठी करत होते तुझ्यासाठी पण करते. अक्षरा म्हणते मी करते. मग चहा होतो. अक्षराला आजी म्हणत असते की आज लयच खुश आहेस तू, नक्की काय तुझं ते सांगायचं होतं ते अधिपतीला सांगितलं का? तेव्हा इकडे अक्षरा म्हणते की हो आजी, मी अधिपतींना सगळं सांगितलेलं आहे. अधिपतींना खूप आनंद झालेला आहे. आजी म्हणते की तो शब्दात सांगता येण्यासारखा नसणारच आहे, कारण अधिपती खूपच खुश झाला असणार आहे, मला माहिती आहे. त्यावेळेस अक्षरा म्हणते की हो आजी, अधिपती खूपच खुश झाले होते. मग अधिपती ती म्हणते की आता तुमचं ते राहिलं होतं ना गं लग्नानंतरचं, तर मला वाटतंय आता तुमची रूम सजवायला घ्यायला काय हरकत नाही. तुझंही अधिपतीवर प्रेम आहे आणि अधिपतीचंही तुझ्यावरती प्रेम आहे, तर आपण हे करूया. अक्षरा मात्र लाजत असते. आजी म्हणतात की अगं एवढी शिकलेली सवरलेली तू एवढी लाजतेस. मग आता आजी भुवनेश्वरीकडे येते. भुवनेश्वरीला सगळी गोष्ट सांगते, पण आधीच इकडे दुर्गीने येऊन भुवनेश्वरीचे कान फुंकलेले असतात आणि भुवनेश्वरीला ती बोललेली असते. त्यानंतर इकडे अक्षरा आलेली असते आणि अक्षरा म्हणत असते, इकडे आजी अक्षराबद्दल सांगते आणि म्हणते की आता लवकरात लवकर आपल्याला रूम सजवायला पाहिजे. अगं त्यांची सुहागरात्र राहिली ना, तर ते करून टाकूया. तेव्हा आजी असं म्हटल्यावर भुवनेश्वरी म्हणते, अगं पण आई त्यासाठी आता तुला माझी परवानगी कधीपासून लागायला लागली? तेव्हा आजी म्हणते, अगं ती तयारी करायची ना. दुर्गी म्हणते, आता काय करायची गरज आहे, आपण तर आधीच सगळं केलं होतं. तेव्हा इकडे भुवनेश्वरी पण म्हणू लागते, अगं दुर्गे तू गप्प बस. आजीला सांगते की या दोघींना मदतीला घे. आजी म्हणते त्यांच्याकडून काय होणार नाही. इकडे आता अक्षरा डबा भरत असते. दुर्गी तिथं जाते आणि म्हणते हे काय चाललंय? तर अक्षरा सांगते की त्यांच्यासाठी डबा घेऊन चालली. दुर्गी म्हणते कोणाला तरी पाठव ना, तू जायची काय गरज आहे? अक्षरा म्हणते नाही, माझं काम पण आहे आणि दुसरं कोणापाशी दिलं तर ते वेळेवर जेवत नाहीत, मला ते अधिपतींसाठी घेऊन जायचं आहे. तेव्हा आजी म्हणते की चालेल. इकडे दुर्गी म्हणते ठीक आहे जा, आणि दुर्गी अक्षरा गेल्यानंतर म्हणते की आता तुझी वाट लावायचं काम मीच करणार आहे, कारण भुवनेश्वरीने दुर्गीला चांगल्याच शिव्या घातलेल्या असतात, तिची लायकी काढलेली असते, कारण तू इथली आश्रित आहे आणि आश्रितासारखी राहा असं समजवलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजी चारुहास सरांकडे त्यांनी म्हणते, अहो मला कळत नाही आहे काय करायचं. चारुहास सर म्हणतात आपण सांगूया, त्यांना सांगूया, करूया, नाहीतर आपण दोघं करूया. तर आजी म्हणते आपण दोघं? तर चारुहास सर म्हणतात, अहो एवढं काय तुम्ही आई टेन्शन घेताय, अहो आपण ओंक्याला सांगूया ना, रव्या ओंक्या करतील. आजी म्हणते हां बरोबर आहे, आताच्या पोरांना कसं पाहिजे असतं ते रव्या ओंक्याला बरोबर माहिती आहे, त्यामुळं आपण ते त्यांनाच सांगूया. असं सांगितल्यानंतर चारुहास सरही खुश होतात आणि आता आजीने फायनल डिसिजन घेतलेला आहे, अक्षरा आणि अधिपतीची सुहागरात्र, त्यासाठी रूम सजवायची आहे. आता इकडे अक्षरा अधिपतीसाठी डबा घेऊन येते आणि अधिपती मात्र इकडे ओंक्याला आणि रव्याला सांगत असतो की मास्तरीनबाईंनी अगदी रांगड्या स्टाईलने मला प्रपोज केलं, नऊवारी घालून आलेल्या, लय झाक दिसत होते त्या, आणि त्यांनी त्या अगदी माहिती आहे का असलं भारी प्रपोज केलं ना, काय विषय हार्ड करून टाकला बघ नुसता. आणि इकडे
भाऊ बोलला, जल्ला हल्ला, विषय हार्ड, असं अधिपतीला अक्षरा म्हणते. अधिपती पण खुश होतो, कारण अक्षराला ते खूपच आवडलेलं असतं. डबा घेऊन आलेल्या अक्षराला घेऊन अधिपती आता जेवायला जातो आणि अक्षरा म्हणते आपण इकडे का. तेव्हा अक्षरा अधिपतीला सांगू लागते की भाऊ बोलला, जिल्हा हल्ला, विषय हार्ड. जास्त खुश असतो तो म्हणजे आपला अधिपती. अधिपतीला ह्या गोष्टी खूपच भारी वाटत असतात. इतके दिवस तो वाट बघत असतो आणि फायनली तो दिवस आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे भुवनेश्वरी म्हणत असते, सगळ्यांनी कोणी काहीही केलं तरी मी या घरामध्ये गोकुळ होऊ देणार नाही, या घरामध्ये पाळणा हलणार नाही. आणि आता मास्तरीणबाईंचा खेळ कसा संपवायचा हे मला चांगलंच माहिती आहे. आणि त्यासाठी भुवनेश्वरी आता प्लॅन करत आहे. ती म्हणते की चालच अशी खेळणार आहे की पूर्ण वाटच लागली पाहिजे. नक्की आता भुवनेश्वरी अक्षराच्या बाबतीत कोणती चाल खेळणार आहे, अक्षराच्या बाबतीत तिला नक्की कोणतं कांड करायचं आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.